नमस्कार भावांनो, खूप दिवसानंतर मराठीमध्ये असा एक जबरदस्त क्लासिक असा पिक्चर आलाय ज्याच्यामध्ये बघा अशी म्हणजे रील्सवाले काही डायलॉग नाहीत, रील्सपणासारखा छपरीपणा काही नाही, त्याच्यानंतर रील्ससारखी अशी सिनेमॅटोग्राफी नाही किंवा असं काहीतरी कुठनं तरी या लागलंय, मेम्स वगैरे काही घातलेले नाहीत. पूर्ण सिरियस पिक्चर आणि पूर्ण एंटरटेन करणारा म्हणजे सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांसाठी पिक्चर असणार. ज्या पिक्चरचं नाव आहे आता थांबायचं नाही. पिक्चरचा ट्रेलर आला होता त्यावेळी मला ह्यातलं सगळ्यात आवडलं होतं ते म्हणजे सांग सांग भोलानाथ हे गाणं. आता चित्रपटाची कथा, यातली ॲक्टिंग, यातलं बॅकग्राऊंड म्युझिक सगळं काही कमाल आहे. सगळ्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ॲक्टिंग भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, रोहनी अट्टंगडी आणि त्याच्यानंतर आशुतोष गोवारी, खूप मोठी टीम आहे आणि सगळ्यांनी कामं उत्तम केलेली आहेत. आता ही एवढी सगळीजणं घेतल्यानंतर, एवढी मोठी स्टारकास्ट असल्यानंतर एक लेखक आणि दिग्दर्शकापुढं एक चॅलेंज असतं, ते म्हणजे सगळ्यांना देण्याचा स्क्रीन टाईम. तो इतक्या चांगल्या पद्धतीनं डिवाईड केला आहे आणि मस्त. रावल्याचं कॅरेक्टर मला आवडलं, का भारी वाटलं त्याच्या आईला. आता तो रावल्यामधूनच फेमस झाला आहे सोडा. बाकी याच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला ट्रेलर बघितल्यावरच समजतं की मुंबई महानगरपालिकेचे जे काही सफाई कर्मचारी आहेत तिथं एक नवीन आयुक्त येतात आणि त्याच्यानंतर ते सक्तीची एक परीक्षा करतात 10वीची. आता ती 10वीच्या परीक्षा देण्यामागचं त्यांचं कारण काय असतं, त्यांचा ॲटिट्यूड का असतो, नाही पास झाले तर त्यांना कामावून काढून टाकणं असतात. आता ते पास होतात की नाही ते परीक्षा देण्यासाठी त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, हे सगळं या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. बाकी चित्रपटात शेवट जो होतोय ना तो खरोखर चुम्माचाट परफॉर्मन्स आहे आणि मस्त आहे. महत्त्वाचं म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे. बाकी यातलं बॅकग्राऊंड म्युझिक बोलायचं झालं आणि म्युझिक बोलायचं झालं तर मला गाणं आवडलं, टायटल ट्रॅक चांगला आहे आणि सांग सांग भोलानाथ, वा, ते गाणं ऐकताना का नाही असं म्हणजे एक वेगळंच फिलिंग येतं आहे. मस्त त्याच्या मारी. आणि बाकी सगळ्यात भारी यातलं म्हणजे काय माहिती आहे काय, कॅमेरा वर्क. आत्तापर्यंत आपण मराठीमध्ये असं म्हणजे कुठल्या मराठी पिक्चरमध्ये एवढं क्लासिक आणि चांगलं अपडेटेड कॅमेरा वर्क बघितलेलं नाही आहे. कित्येक वेळा आपण मराठी पिक्चरमध्ये असं बघतो, एक तर ड्रोननं म्हणजे काय म्हणतो आपण, ड्रोननं कॅप्टिवेट झपाटलेले असे डायरेक्टर असतात, ड्रोनचं सगळे शॉट दाखवतात किंवा एका जागी ठेवून. पण याच्यामध्ये तसं नाही आहे. इतके चांगले अशी दृश्य घेतलेत ना, म्हणजे तो पिक्चर बघताना मला हे आठवलं प्रियदर्शनचं एक वैशिष्ट्य आहे बघा, त्याच्या एका फ्रेममध्ये भरपूर कॅरेक्टर असतात आणि जे मेन कॅरेक्टर असतात ते बोलत असतात आणि त्याच्या मागचे जे बॅकग्राऊंडचे कॅरेक्टर असतात ना ते काहीतरी त्यांचं चालू असतं. तुम्ही त्यांचे प्रत्येक सीन घ्या, त्याच्यामध्ये हेराफेरीतला असू दे किंवा मालामाल विकलीतला कुठलेही कॅरेक्टर घ्या किंवा खट्टामिठा असू दे, हे सगळे कॅरेक्टर ते म्हणजे कसं दाखवतात ना त्या पद्धतीचं कॅमेरा वर्क इथं आहे. म्हणजे क्लोजअप शॉट्स असू दे किंवा असे वाईड अँगल असू दे किंवा खालून वर येणारा सुरुवातीचा, सगळं काही जबरदस्त आहे. आणि परफॉर्मन्स बोलायचं म्हणजे काय, मला तर याच्यामध्ये ना 0 निगेटिव्ह असं वाटलं. आणि आशुतोष गोवारी करते म्हणजे काय बोलायचं, म्हणजे इतके सभ्य, चांगला सुसंस्कृत आयुक्त असा वाटतोय ना, काय म्हणजे एवढा चांगला अधिकारी असतोय का, आईला असा असायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. बाकी हा पिक्चर कनी मस्ट वॉच आहे. एकदा जाऊन तुम्ही नक्की बघा. स्टारच द्यायचं झालं ना तर 5 पैकी 4 4.5 स्टार याला नक्की. आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठं असं उगचच दिलफेक अदाकारी, असं रील्सवाले डायलॉग किंवा उगच असं झँगपँग मागणं काहीतरी या लागलंय कलरफुल असं, तसलं काहीही नाही आहे. पण चित्रपट आवडणाऱ्या कॅटेगरीमध्ये आहे. एकदा अवश्य बघा, मस्ट वॉच लिस्टमध्ये आहे.